तर तुम्हाला माझ्या हातातली ही काळी पिशवी बघून कळलंच असेल, आज आहे नॉनव्हेजचा बेत. ठीक आहे. तर हे आहे भाजलेला पाया, बकऱ्याचे पाय भाजलेले. ह्याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याला 2-3 पाण्याने धुवून स्ट्रेन करायचं आणि एका दुसऱ्या स्ट्रेनरमध्ये मी काढून ठेवलं आहे. ठीक आहे. आता बघू काय काय मसाल्याला आपल्याला लागणार आहे. ठीक आहे. पहिला आहे अद्रक, लसूण, मिरची उभी चिरलेली, कढीपत्ता, कोथिंबीर, काळी मिरी, इलायची आणि तमालपत्र आणि 2 कांदा. ठीक आहे. तर पहिला तर आपण लसूण आणि अद्रक हे आणि अर्धी कोथिंबीर, म्हणजे जेवढी घेतली त्याची अर्धी कोथिंबीर, हे आपण जाडसर असं ठेचून घेऊया. एकदम असं पेस्ट सारखं नाही ठेचायचं, जाडसर ठेचून घेऊया. ठीक आहे. हे बघा असं. नंतर कुकर गरम केला आहे. ह्यात आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. तर आता ह्यात 1 चमचा टाकलेला आहे तूप. तूप गरम झालं की त्यात तमालपत्र आणि जे पण आपले खडे मसाले होते ते त्यात टाकून घेऊया. तर आता हे हलकंसं आपल्याला भाजायचं आहे. आपल्याला कुठलीही वस्तू, मग ते कांदा असो काही असो, तेही हलकंसं भाजून घ्यायचं आहे, लाल होईपर्यंत नाही. नंतर मिरची टाकली आणि कढीपत्ता टाकला. ठीक आहे. ह्याला आपण एक हलकंसं रोस्ट करून तेलामध्ये हलकंसं भाजून घेऊया. आणि ह्यामध्ये आपण जे आता अद्रक, लसूण, कोथिंबीरचं कुटलेलं ते आपण ह्यात टाकूया आणि त्याला पण हलकंसं भाजून घेऊया. ठीक आहे. 2 कांदा जो चिरलेला उभा तो आपण ह्यात टाकला आणि त्याला पण हलकंसं आपल्याला यात म्हणजे तेलामध्ये भाजायचं आहे. भाजायचं म्हणजे थोडंसं हलकंसं हे करून घ्यायचं आणि त्यात लाल नाही झालं तरी चालेल. हळद अर्धा चमचा, तिखट तुमच्या चवीप्रमाणे. ठीक आहे. आपण 2 मिरची ऑलरेडी टाकलेले आहेत, तर हे विचार करून टाकूया. मग मीठ चवीनुसार मीठ. ह्याला पण सगळीकडे मसाले लागेपर्यंत भाजायचं आणि मग आपले जे पाय आपण आणलेत भाजलेले पाय ते यात टाकून घेऊया आणि त्याला पण सगळीकडे मसाला लागेपर्यंत हलकट थोडा वेळ भाजून घ्यायचं, म्हणजे मिक्स करायचं सगळं. आणि जेवढं तुम्हाला पाणी हवं तसं, जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे तशी. कमी कन्सिस्टन्सी ठेवणार तर तुम्हाला थिक थोडीशी ग्रेव्ही भेटेल, जसं तुम्हाला वाटेल तसं हे करूया. पाणी टाकायचं, कोथिंबीर टाकायचं आणि ह्याला झाकून 8 शिट्ट्या द्यायच्या, 8 ते 10 शिट्ट्या द्यायच्या. ठीक आहे. हे बघा आपलं झालेलं आहे. आता आपल्याला सूप हवं आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे खडे मसाले आणि हे असे सूपमध्ये नाही चालत, तर सूपमध्ये खाताना चांगले नाही वाटत. तर आपण जे पाया आहे हे सगळं त्यातून बाजूला करून घेऊया. एक बघा किती छान शिजलेलं आहे. आता हे सगळे पाया मी साईडला केले, एका एका पातेल्यात काढून घेतलं आहे. आता हे सूप आपल्याला स्ट्रेन करून घ्यायचं आहे, तर मी स्ट्रेनर थ्रू हे स्ट्रेन करून घेते. तर हे मी सूपमधले जे पण खडे मसाले, कांदा किंवा जे काही आहे ते सगळं साईडला स्ट्रेनर थ्रू वेगळं केलेलं आहे आणि आपल्याला फक्त पाहिजे ते सूप ते आपल्याला भेटलं आहे. ठीक आहे. आता हा झाला आपला पाया सूप रेडी. तर आता आपण पाहूया प्रतीक, हा माझा भाऊ, मोठा भाऊ. त्याला आवडलेलं आहे. माझ्या आईला बघूया आवडतं आहे का. माझ्या मम्मीला पण खूप छान आवडलेलं आहे. थँक्यू. प्रतिक्रिया चांगली भेटली. तसंच तुम्हीही बनवून